तो गाईज आजचा आपला न्यू ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. तर कुठे चालले आहेत ते तुम्हाला लवकरच नक्की कळेलच. तर आम्ही एक हिंट देतो, हर हर महादेव. हर हर महादेव. त्याच्यावरून समजेलच तर नक्की. सो गाईज फर्स्ट ब्रेक आताच घेतलेला आहे. जस्ट आता आपण मनोरला पोचलेले आहेत आणि इथूनची थंडी दाखवतो. थांबा, तुम्हाला दिसते की नाही ते माहित नाही, बट खूपच जास्त थंडी आहे. हात पूर्ण हे झालेले आहेत, गार पडलेले आहेत. तुम्ही बघू शकता ते बघा, खूपच जास्त धूर निघत आहे. इतकी थंडी आहे की मी रुमाल बांधला होता. आता नेक्स्ट डायरेक्ट सेकंड स्टॉपवरती आपण भेटू. त्याच्यामध्ये क्लिप घेता आले तर नक्कीच दाखवूया, का की अजून खूपच जास्त अंधार आहे. आता जस्ट वाजलेले आहेत अराउंड 5:40 आणि अजून टाइम तर आपल्याला लागेलच पोचायला. तर तुम्हाला बघायला भेटेलच आपण कुठे चालल्यात ते. सर्वांनी आज चहा पियाला पितात का? चहा बिस्किट बघा, पार्लेची पहिल्यांदा प्रद्युमन बोलला म्हणून खात आहेत पार्लेची खूप दिवसानंतर. गाईज या नक्की चहा प्यायला. रोनक बोललेला आहे, तर रोनक जरा दूर काढून दाखव. मेन माणूस आलाय आपला वापीवरून आलेला आहे एकदम जोरदार प्रकारे. बघू शकतात गाईज, गरिबी आलेली आहे म्हणून पार्ले खात आहे. असं काय नव्हतं, पार्ले इतके दिवस झाला खाल्लं नव्हतं. काय करत आहे असं? मस्त आहे का? झकास आहे का एकदम? वरती एकदम. सो गाईज खूप थंडी होती, त्याच्यामुळे जरा ब्रेक घेतलेला आहे. मंगलमला तुम्ही बघू शकतात किती थंडी वाजलेली आहे, का की हाच आजचा आपला ड्रायव्हर आहे. म्हणजे एकदम फ्लाईट चालवत आहे जोरदार. बाकी तुम्ही व्ह्यू तर पाहू शकतात किती मस्त आहे. आता जरा एका गाडी आपली मागे राहिलेली आहे, त्याच्यासाठी थांबलेले आहेत. इकडे 3 गाड्या लावलेल्या आहेत, 4थी गाडी यायची बाकी आहे. तर आता तुम्हाला पुढे माहीत पडेलच आम्ही कुठे चाललेत ते बघून. बहुत ठंड लग रही है. ये देखिए गाड़ी चलाते हाथ ठंडे ठंडे हो गए, लकवे मार दिए. अभी हम आग के तरफ बैठे हुए हैं, थोड़ा हाथ को गर्म कर रहे हैं. उसके बाद फिर हम निकलेंगे गाड़ी लेकर साईं बाबा के मंदिर. चलो आगे का बाद में. आता झालेला आहे सनराईज आणि अराउंड झालेले आहेत 7:30. तुम्ही बघू शकता जव्हारचा सनराईज. आता तुम्हाला आयडिया आलेलीच असेल की आता आम्ही जव्हारला पोचलेले आहेत, तर कुठे चालले आहेत ते. आणि इथे आहे रोनक आणि अमित भैया. बघू शकतात किती मस्त सनराईज झालेला आहे आणि व्ह्यू पण किती मस्त आहे तो. गाईज आता जस्ट फोटोशूट झालेला आहे. अर्धा तास लावला या पोरांनी. चाललेलो आहोत, बघू शकतात. याचे फोटो चांगले नाही आले, मी तसं हा बोलत आहे. कारण की माझे केस आता कापलेत मी, म्हणून चांगले वाटत नाही. आणि तुम्ही व्ह्यू तर बघितलाच असेल किती मागे चांगला व्ह्यू आहे. दाखव, मागे व्ह्यू दाखव. पुरी खाई आहे, गिरा तो खतम. गिरा तो खतम असा वाला सीन आहे. चालेल गाईज, आता निघतो. निघालेले आहेत गाईज.
या गाईज वडापाव खायला, वडापाव ब्रेको घेतलेला आहे चहासोबत. तिकडेच त्याच सेम लोकेशनवरती अजून आम्ही बसलेले आहे. चटणी बघ. काय चटणी बघू शकतात गाईज, इतका तिखट खाता या रात्री. मजा आहे ह्याची. सो गाईज तुम्हाला माहीत पडलं असेल आपण त्र्यंबकेश्वरला आल्यात आणि बेसिकली तुम्हाला थंबनेलवरून नव्हतं माहीत पडलं असेल की त्र्यंबकेश्वरला चालल्यात आपण. आणि इथे खूप लहान पोरं पण आलेली आहेत फिरायला. हाय करत आहेत, हाय करा पोरांनो. डोले बघ माझे. याच्या डोळ्याला काहीतरी झालंय गाईज, काय नाही याच्यावर लक्ष नका देऊ. आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचल्यात ते इम्पॉर्टंट आहे. सो गाईज आताच आम्ही एंटर केलेला आहे. लाईन तर तुम्ही बघू शकतात किती गर्दी आहे ती मध्ये. तर आता मध्ये अजून गेले नाहीत. आपले काही मित्रांचं अजून फुल हार घ्यायची बाकी आहे तर त्यांच्यासाठी थांबले आहेत. तर आता आम्ही जरासे एंटर झालेले आहेत, मध्ये थांबलेले आहेत बाहेरच इकडे, अजून प्रॉपरमध्ये नाही गेलेलं. गर्दी पाहूच शकतात. मग आम्ही बोलला होता गर्दी तर खूप आज काय माहीत, जिकडे चाललाय तिकडे गर्दीच निघत आहे. न्यू इयरपासून गर्दीच गर्दी आहे. पहिले आपण गेले शिर्डीला, तिकडे पण गर्दी. मग गेले सिद्धिविनायक, तिथे पण गर्दी. आज आपण आलेले आहेत त्र्यंबकेश्वरला, तर आज तिथे पण खूपच जास्त गर्दी आहे. सो गाईज बघू शकता तिकडे आम्ही फुल हार वगैरे घेतलेले आहे. तिकडे आहे अमृता कसं वाटत आहे माझ्याचं माझं आहे पण खूप गर्दी आहे. कसं वाटते न्यू इयरपासून, जेव्हापासून माझे ब्लॉग बघितले असतील जिकडे जातात तिकडे गर्दी निघते न्यू इयरपासून. काय बोलेल तू आता? मला वाटतं तीच पण होते आहे. अरे जिकडे मी तिकडे गर्दी म्हणजे माझ्या बघते असं काय नाही मिळत. तू असतं तेव्हा गर्दी असते. म्हणजे विचार करा, ज्या दिवशी मी जातो त्या दिवशी गर्दी असते. म्हणजे जो मी डे चूज करतो तो किती प्रिशियस असतो. सो गाईज गर्दी तर तुम्ही पाहू शकता, अजून गर्दी वाढतच चाललेली आहे. जास्त गर्दी आहे. काय बोलणार तू या गर्दीवर? स्पेशल आलाय आज. हा मला सांगेल काय झालं. काय झालंय बोल. येत नाही, हा हिंदीमध्ये बोलेल. बोल भाई. ब्लॉग पण आहे भाईचा. भाई पण. सो तुमचा कोण गुजराती फ्रेंड असेल तर त्याला नक्की शेअर करा की आपण गुजरातवरूनच आलेला आहे, वापीवरून. तर याचे पण मित्र मैत्रीण कोण बघत असतील तर नक्कीच याला पण सपोर्ट करा. एकदम जास्त. पुणेकर पुणेकर काय नाही, पालघर. पुणेकर तू. गाईज आता जरा नाश्ता टाईप करायला लागलं. जेवणाचं काही फिक्स वाटत नाही म्हणून जरा वडापाव खाऊन घेत आहेत. इथे आपली मंडई पण बसलेली आहे. तर या गाईज तुम्ही पण वडापाव खायला. सो गाईज आताच आपण जस्ट मार्केटमध्ये आले होते. मार्केट तुम्ही बघूच शकतात. आता दुपारची गर्दी कमी झालेली आहे त्याच्यामुळे तर आता आपण जरा शॉपिंग केलेली आहे. तिकडे खूप सगळ्या गोष्टी आहेत घेण्यासाठी, तर तुम्ही पण नक्कीच विजिट करू शकतात. इकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत जे तुम्हाला आठवणी म्हणून घेऊन जाऊ शकतात तुम्ही इथून. सो गाईज आता आपण निघालेले आहेत इकडून त्र्यंबकेश्वरवरून. आता चालल्यात आपण नाशिकला. तर आता तुम्हाला नाशिकमध्ये काय करतात ते तर बघा भेटेलच. गाईज आता आपण निघालेले आहे. आता आपण चालल्यात नाशिकला. तर आता नाशिकमध्ये अजून काहीतरी होणार आहे स्पेशल, तर ते तुम्हाला दाखवलं.
सो गाईज आताच आपण नाशिकमध्ये एक प्रॉपर्टी व्हिजिट करायला आले. तुम्हाला बोललेला की सरप्राईज तुम्हाला एक भेटेलच. तर आज आपले रोनक सिंग इकडे प्रॉपर्टी घेत आहेत नाशिकमध्ये. तर तुम्ही काय बोलतील, कोणती प्रॉपर्टी घेणार आहे? मंथन घेत आहे. मंथन मंथनमध्ये काय नाही, हा प्रॉपर्टी घेत आहे तर तुम्हाला बघायला भेटेलच. हा प्रॉपर्टी घेत ते पर्सनल आहे, तर फ्लॅट तर तुम्हाला दाखवता येणार नाही, पण प्रॉपर्टी नक्की घेत आहे. अचानक घ्यायचा कसा काय विचार केला ती सांगा. मंथनने थोडीशी टिप दिली म्हणून घेऊन टाकला आम्ही. सो गाईज तुम्ही नक्कीच रोनक सिंगला कॉंग्रॅच्युलेशन्स करा, आपले भाईने फ्लॅट घेतलेला आहे. सो गाईज आता आपण नाशिकमध्ये एंटर करून आलेले आहेत पालेश्वर शिव मंदिरामध्ये. आता म्हणजे तुम्हाला आयडिया आलेलीच असेल, आपण वन ऑफ द घाट आलेले आहेत. कोणता घाट आहे? नाशिकचा घाट. नाव काय त्या घाटाचं तेच तर बोलायचं आहे तुला. काय दिवस गोदावरी पंचवटी घाट. गाईज आता आपण पोचलेले आहेत पंचवटी घाटवरती. जसं की तुम्हाला मी सांगत होता, मंदिर चढतानाच आपण एका घाटावरती आलेले आहेत. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता. इकडे 2026चा महाकुंभ भरणार आहे तो एरिया आहे हा. आता सध्या तरी असा आहे, भरल्यानंतर पूर्ण भरून जाईल तो. तुम्ही बघू शकता किती सगळे मंदिरं आहेत ती. एकदा कॅमेरामॅन सगळे मंदिरं दाखवले. ते बघू शकतात, ते नेटने झाकलेलं आहे. ते मेन मंदिर आहे, त्याचं जरा आता वर्क सुरू चालू आहे. तर वर्क कंप्लीट झाल्यानंतर का की आता महाकुंभ येत आहे, तर त्याच्यासाठी सगळ्या मंदिरांचं थोडं ना थोडं रिनोव्हेशन सुरू आहे. तर ते रिनोव्हेशन झाल्यानंतर आपल्याला बघायला भेटतीलच सगळे मंदिरं. आणि होप सो तुम्हाला इथपर्यंतचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. अजून दाखवायचं ट्राय करू की मंदिरात जितके आम्ही पाया पडतील ते तर दाखवूच. प्लस आपला एक ज्योतिर्लिंग प्लस घाटव झालेला आहे. तर चांगलं वाटत आहे. 2026ची सुरुवात चांगली झालेली आहे. तर पहिल्याच दिवशी शिर्डीला जाऊन आले, आपल्या सिद्धिविनायक झालं. तर होप सो अजून चांगलं काय काय होत राहील आपल्या व्हिडिओमध्ये, तर ते तुम्हाला आपण नक्की दाखवूच. सो गाईज तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल प्लेस आहे. आता लोकांनी खराब केलं आहे तर ती वेगळी गोष्ट आहे, बट किती मॉडर्न म्हणजे स्ट्रक्चर पण असं बनवू नाही शकत तसे स्ट्रक्चर्स आहेत इथे सगळे. आणि अजून तरी काय सांगायचं, म्हणजे शब्द कमी पडतील असं आहे. इतके सगळे स्ट्रक्चर्स, मंदिर तुम्ही बघू शकतात. किती पोल्युशन केलेलं आहे इथे लोकांनी, तरी पण आपलं आहे तर आपल्याला जपायला लागणारच आहे. आता स्वच्छता वगैरे तर होईलच. महाकुंभच्या पहिले, कुंभला येऊन नाही, कुंभच्या पहिले येऊन करायला लागेल आणि कुंभच्या नंतर पहिले येऊन आपण. तर मी येईल, तू येईल. हा येईल गाईज, मी पण येईल. मला जमलं तर, जर माझे एक्झाम नसले तर. तुझे एक्झाम आणि माझे एक्झाम सेम असतील भाई. सेमच असतील का की याच्या भले आमची युनिव्हर्सिटी वेगळी असेल बट सेमच असतील. टायमिंग सर्व सेम आहे. बघू शकतात गाईज, मॉडर्न आर्किटेक्चर पण फेल आहे याच्यासमोर. इतके प्रॉपर आणि भारी स्ट्रक्चर्स आहेत आपले ओल्ड आर्किटेक्चर्सचे. आता पंचवटी घाट करून आलेले आहेत स्वामीनारायण मंदिरात. इथलचं नाशिकचं सगळ्यात मोठं स्वामीनारायण मंदिरात आपण आलेली आहेत आता. तर ते पण तुम्हाला दाखवण्यात येईलच. म्हणजे आज आपण एकूण 3 गोष्टी केल्या, त्या पण तुम्हाला बघायला भेटल्याच असतील. तर याच्यानंतर काय प्लॅन तर नाही, डायरेक्ट घरी जायचा प्लॅन आहे. त्याच्यात एखादा डिनर ब्रेक झाला तर, नाही तर जाताना काय खाल्लं तर असं आहे. तर होप सो गाईज पुढचं तुम्हाला बघायला तर भेटेलच. गाईज बघू शकतात मंदिराचा किती ब्युटिफुल व्ह्यू आहे, किती
आर्किटेक्चर भारी आहे ते आणि किती मस्त आहे ते. खूप मोठं मंदिर आहे, इथूनचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. सो गाईज जस्ट आपलं आता दर्शन झालेलं आहे स्वामीनारायण मंदिरातून. तुम्ही माझ्या मागे मंदिर बघू शकत आहेतच. तर आता आम्ही जाणार आहेत कुठे ते तुम्हाला नक्कीच माहीत पडणार आहे. ते पण सस्पेन्स आहे. पुढे कुठे जाणार आहेत हे बघा फोटो बघू काढत शकतात. आहेत. यांना लाज नाही वाटत आहे. 1,500 फोटो काढले. 1,500. 1,500 आमच्याकडे 5-5 फोटो पण नसतील मोजून. काय बोलायचं गाईज. नुसती घाई काय फिरत नुसती नाही. काही मला व्हिडिओ पण शूट न करता येत आमचा होतं loss झालेला आहे, प्रॉपर loss आणि याच्यामध्ये. चार्जिंग ऑन नव्हती तर त्याच्यामुळे तुम्हाला काय जास्त दाखवता आलं नाही. तर आता तुम्ही कॉम्प्रोमाइज करून घ्या गाईज. काय बोलू आणि आता पुढच्या महिन्यात प्रद्युमन भाई आपला 17 प्रो घेत आहे ऑरेंज कलरचा. गाईज. जय तुम्ही भाजपा. सपोर्ट जय भाजपा. हे भाजपा बिजपा जय भाजपा ते नको ऐकू. बट तुम्ही नक्कीच सपोर्ट करा तर नक्कीच घेऊ आपण. जो कलरचा पाहिजे तो कलरचा घेऊ. बट तुम्ही टायटेनियम कलर मस्त व्हाईट कलर चालेल गाईज. समजा आज 50 कमेंट आले तर हा घेत आहे पुढच्या महिन्यात. विषय संपला. 50 आता कमेंट तुमच्यावरती आले आहे. हा. तर बट ते 50 कमेंट स्क्रीनशॉट असले पाहिजेत पेमेंटचे तरच नाही मी नाही 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 हे चुकीचं आहे भाई. हे चुकीचं आहे. चालेल गाईज. आता काय बोलायचं चुकीचं आहे काय नाही. चला आता तर भेटू खूप थकलेले आहेत. अगले शॉर्ट वर मिळते. बाय बाय. हा चालेल गाईज. बाय बाय. तो गाईज आताच आपण त्र्यंबकेश्वरला जस्ट पोहोचलेले आहेत. थोडा डिनरसाठी ब्रेक घेतलेला आहे. तुम्हाला बोललेला की डिनरसाठी आम्ही थांबतील तर दाखवतीलच. खूप बेकार थंडी आहे. खूप बेकार हालत होतं. आता काय माहिती घरी किती वाजता पोहोचतात ते. अराऊंड आता झालेले आहेत 7:30. अराऊंड 10 ते 11 वाजतील घरी पोचता. मे बी तिकडे आम्ही काय खाल्लं तर असं आहे का की इकडे आम्ही हलकं फुलकंच जास्त काय खाणार नाही. हलकं फुलकंच खाऊन जाणार आहेत. तर तुम्हाला दाखवतो थांबा. अजून आमच्या 2 डिश तर आल्या नाही आहेत. रोनक काय बोलेल तू? जय फाउंटन. जय फाउंटनला जाऊन खाणार आहे. ते बघू शकता ते दोघांचं. आता खायला सुरूच झालेलं आहे. मौज. हाँ भाई मौज. जानवर है जानवर. जानवर आहे हे. जानवर पाल रखा है हमने. चालेल गाईज. सो गाईज आता जस्ट आपण निघालेले आहेत. जेवून निघालेले आहेत. आता बघूया पुढचा स्टॉप कुठे होते. तो आता दाखवताना नाही येणार का की बाईकवरती दाखवणं पॉसिबल होत नाही आणि खूप अंधारं आहे रस्त्याला. तर डायरेक्ट आता पुढच्या स्टॉपवरतीच भेटूया. सो गाईज आताच आपण जस्ट पोचलेले आहेत. 11:10 झालेले आहेत आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहेत का की जेवण आपल्या तिकडेच झालं होतं. त्याच्यानंतर आपण विचार केला की फाउंटनला जायची गरज नाही का की सगळ्यांचं पोट भरलं होतं. तो होप्स तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.